नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. कसला धमाकेदार एपिसोड झालात प्रेक्षकांनो. आज लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा शेवटी रम्या आणि वसुहत्याचा डाव सक्सेस झालाच. चला तर बघूयात. चौघे मस्त खुश असतात. जीवा त्याच्या मनातल्या भावना सगळ्यांसमोर व्यक्त करतो. नंदिनीबद्दलचं त्याच्या मनातलं प्रेम व्यक्त करतो. काव्या पण आतापर्यंत तिच्याकडून झालेल्या चुकीची सगळ्यांना माफी मागते आणि पार्थवर तिचं असलेलं प्रेम व्यक्त करते. खूपच आनंदात असतात आणि चौघी त्यांची वर्षभराची जर्नी बघायची म्हणून थांबलेले असतात. तर मध्येच स्क्रीनवर जीवा काव्याचे फोटो दिसतात. ते बघून तर सगळेच खूपच शॉक होतात. जीवा तर तिथेच खाली कोसळतो. काव्याला पण काय करावं सुचत नाही. नंदिनी पूर्ण तुटून गेलेली असते. ती पूर्ण गोंधळलेली असते. काव्या तिच्याकडे जाते. काव्या तिला समजवायचा प्रयत्न करते. नंदिनी तिच्यापुढे हात जोडते. नंदिनीला वाटतं तिच्यामुळे काव्यावर अन्याय झालाय. काव्या पार्थजवळ जाते. पार्थकडे बघते. ती नकळत पार्थचा हात हातात घेते. तर पार्थ तिच्याकडे रागाने बघत असतो. त्याला या सगळ्यावर कसं रिॲक्ट व्हायचं हे कळत नाही. पार्थ पण हे सगळं बघून खूपच कोलमडून गेलेला असतो. जीवा नंदिनी पुढे हात जोडून उभा असतो. पण नंदिनी आता माफ करेल का जीवाला? पार्थ नंदिनी समजून घेतील का जीवा काव्याला त्यांच्या या परिस्थितीला? पण आता या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येऊन या चौघांचंही नातं खूपच छान बघायला भेटेल. आता हे बघायला इंटरेस्टिंग असेल खरंच. पार्थ नंदिनीचा या सगळ्यावर काय स्टँड असेल? ते समजून घेतील का जीवा काव्याला? का यांच्या नात्यामध्ये कायमचा दुरावा येईल? हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.